भक्ती आणि अध्यात्माचा बुरखा पांघरून ग्रामीण भागातील निष्पाप महिलांचे शोषण करणाऱ्या एका नराधम भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे। स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या या भोंदूने महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या कहाण्या समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही उडी घेतली असून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे। जो कर्मा है उसे अरेस्ट किया गया है, लेकिन उसने जो महिलाओं के साथ जो लैंगिक शोषण किया है तो 200 से ज़्यादा महिला जो है उनके साथ उन्होंने ऐसा कुकर्म किया है। पुलिस का काम कर रही है, लेकिन हमारी यही मांग है कि उसे जो है वो अरेस्ट किया है, लेकिन फांसी की शिक्षा होनी चाहिए। लेकिन आज कोर्ट में लाया है, हमारे जैसी महिला के हाथ में दो, या फिर अगर हमें कुछ अपॉर्चुनिटी मिली तो हम दोनों कान के नीचे उसको देने वाले करतो। त्यावेळेस त्याला वाढवणारे, त्याला मोठं करणारे प्रत्येक जण गुन्हेगार असतो, प्रत्येक जण दोषी असतो आणि अशा प्रत्येकाला इथे शिक्षा झाली पाहिजे, तरच हे असे बाबा बुवांना पोसायचं काम बंद होईल। निषेध वाटतो ह्या प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये हे चाललंय, 21व्या शतकात हे चाललंय। संत तुकाराम महाराज म्हणतात, कोणी म्हणती आम्ही जाणती भविष्य, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तोची मूर्ख जाणावा। अशा मूर्ख लोकांना आपण मोठं करतो, बुवा बाबांना। आणि या माध्यमातून एक महिलांना माझी विनंती आहे, अरे तुम्ही बाजारामध्ये गेल्यावर भाजीची, मेथी, कोथिंबीरची जुडी काडी पाहून तपासून घेणाऱ्या या नीच नराधम बुवा बाबांची जराही लायकी तपासून घेत नाही। अरे बघा ना, कोणाच्या पायावर आपण डोकं ठेवतोय, त्याची लायकी काय? त्या भडव्याला त्याचं तरी भविष्य कळालं का? सांगा ना मला। अरे त्याला माहीत होतं का त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, तो तुरुंगात जाईल, असा कुत्र्यावणी लोकांचा मार खाईल? कधी वाटलं होतं का त्याला? अरे ज्याला स्वतःचं भविष्य कळत नाही तो आमच्या महाराष्ट्राचं, माझ्या माय माऊल्यांचं, बहिणींचं भविष्य सांगायला लागला। आणि अशा भोंदू बाबाला पाठीशी घालणारे पुढारी, अधिकारी या सगळ्यांना सह आरोपी करा, अशी माझी पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मागणी। अंधश्रद्धेचा विळखा, आध्यात्मिक शक्ती मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांना जाळेत ओढले, शारीरिक आणि मानसिक शोषण, शक्तीच्या नावाखाली महिलांवर अमानुष अत्याचार, तृप्ती देसाई आक्रमक, भूमाता ब्रिगेडची या प्रकरणात एंट्री, आरोपीला चोप देण्याचा इशारा, न्यायालयीन कारवाई। जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला 29 मार्चपर्यंत सुनावली पोलीस कोठडी। महाराष्ट्राच्या विवेक बुद्धीला धक्का देणारी एक घटना समोर आली आहे। स्वतःला आध्यात्मिक गुरु समजणारा आणि कॅप्टन या नावाने वावरणारा एक भोंदू बाबा महिलांच्या लैंगिक शोषणाचे केंद्र बनला आहे। ग्रामीण भागातील महिलांच्या अगतिकतेचा आणि श्रद्धेचा फायदा घेत या बाबाने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले। पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा बाबा शक्ती प्रदर्शनाच्या नावाखाली त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत असे। या प्रकरणाने आता राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून अशा नराधमांना समाजात स्थान नाही, त्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे। देसाई यांच्या सहभागामुळे प्रशासनावरही दबाव वाढला असून तपासाला वेग आला आहे। या घटनेने महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष प्रथा प्रतिबंधक कायदा किती अनिवार्य आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे। पोलिसांनी या कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावून तपास सुरू केला आहे। न्यायालयाने आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।